इराला जरा ताजी हवा खायला मिळत होती. तिने पांढऱ्या रांगोळीनी कमळ काढलं. त्याच्या पाकळ्यांमध्ये गडद पिवळा रंग भरला आणि त्याची पानं छानशा हिरव्या रंगात रंगवली. हवेमध्ये गारठा जाणवू लागला होता. इरा उत्साहाने घरात गेली आणि तिने सगळ्यांना तिची रांगोळी बघायला बाहेर बोलावलं. आता ती तिच्या सासू सासऱ्यांना आई बाबा अशी हाक मारू लागली होती. आई, बाबा, श्रीराम, या ना माझी रांगोळी बघायला. आपण ही रांगोळी अशीच भाऊबीजेपर्यंत ठेवूया, म्हणजे स्वातीताईंना पण माझी रांगोळी बघता येईल. हे बोलत असतानाच आपल्या हातून काहीतरी भयंकर अपराध घडलाय याची जाणीव इराला झाली. रत्नप्रभांनी पाण्याचं जग हातात घेतला आणि तरातरा बाहेर जाऊन तिच्या सुरेख रांगोळीवर पाणी ओतलं आणि जोर जोरात ओरडू लागल्या, हे इंग्लंड आहे आणि तू अंगणात स्वस्तिक काढतेस. आधीच आजूबाजूचे लोक असं म्हणतात की या आशियाई लोकांना इतकं महागडं घर परवडतं कसं. आता तर ते नक्कीच आपल्याला नाझी समजतील. इराला त्यांचं हे बोलणं समजायला जरासा वेळ लागला. हिंदूंचं शुभचिन्ह असलेलं स्वस्तिक उलटं काढल्यास ते हिटलरच्या नाझी पक्षाचं चिन्ह दिसतं. इराणी खूप वर्षांपूर्वी शाळेच्या पुस्तकात हे नाझींचं उलटं स्वस्तिक असणारं चिन्ह पाहिलं होतं, पण हिंदूंच्या स्वस्तिकाचा आणि नाझी चिन्हाचा संबंध तिने आजवर जोडला नव्हता. असू दे रत्ना, भारतात स्वस्तिक सगळीकडे काढतात. अगं, तुझ्या पोथ्यांमध्येही स्वस्तिक आहे. हा इथं एवढा संवेदनशील विषय असेल याची इराला कल्पना आली नसेल. प्रभाकरनी समजुतीच्या स्वरात म्हटलं. अस्वस्थपणे इरा तिच्या मोरपंखी साडीच्या काठाशी चाळा करत होती. सॉरी, ती पुटपुटली. सगळी रांगोळी पुसून टाकल्यावर रत्नप्रभा रागारागाने घरात आल्या आणि धुमसून म्हणाल्या, आणि स्वाती कधीही भेटायला येत नाही. भाऊबीजेला नाही आणि रक्षाबंधनाला पण नाही, कधीच नाही. तिला आणि तिच्या त्या काळ्या बेंद्र्या बाळाला मी इथे कधीच येऊ देणार नाही. स्वातीचं नाव निघताच श्रीरामचा चेहरा काळवंडला. एकही अक्षर न बोलता तो त्याच्या खोलीत निघून गेला आणि त्यांनी आतून कडी लावून घेतली.